विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सकाळपासूनच सुरुवात होते। पुण्यासह राज्यात अनेक दिग्गज नेते उमेदवार हे सगळे मतदानाचा हक्क बजावत आहेत। माझ्यासोबत पुण्याचे पालकमंत्री, आमदार आणि भाजपचे उमेदवार कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे चंद्रकांत पाटील आहेत। दादा, मतदान केलं आहात, कॉफीचा योग कसा काय जुळलाय? काही वर्षांपूर्वी ग्राहक पेठेच्या सूर्यकांत पाटखांनी ही कल्पना मांडली आणि व्यवहारात आणली की सकाळी 7 ते 9 जे मतदान करतील त्यांना चहा, कॉफी आणि क्रीम रोल ते देणार। यावेळेला मी पण अनेकांना प्रेरित केलं, अनेकांनी स्वतःहून सुरू केलं। जसं आता आमचे सुशील मेंगडे आहेत, आमचे नेते, त्यांचं दुर्गा कॅफे नावाने बहुतेक 100-200 ठिकाणी आहे। तर त्यातल्या बऱ्याच ठिकाणी त्यांनी मतदान करा आणि कॉफी मोफत प्या अशी ऑफर दिली। आणि ही लोकांना काही कॉफीच्या घरी मिळत नाही असं नाही, पण वातावरण मतदानाचं क्रिएट करायला ही आवश्यक असतं। अनेक दुकानदारांनी मतदान करा, आमच्याकडे खरेदी करा, 50% डिस्काउंट। अनेक हॉटेलने मतदान करा, आमच्याकडे या, 50% बिलात खाणं घ्या। आणि त्यामुळे लोकसभेला मोदीजींना कमी जागा मिळाल्यामुळे लोकांच्या मनामध्ये वेदना आहे आणि यावेळेला आपण मतदानाच्या बाबतीत गडबड करायची नाही असं ज्यांनी अँटी मोदी मतदान केलं त्यांनाही वाटलं की ज्यावेळेला वक्फ कायदा मागे घ्यावा लागला तर बाबा एक घटना किती लाँग टर्म परिणाम करत आहे। परिणामी 5:30ला लोक रांगा लावून उभे राहिले आणि प्रचंड मतदान चाललं आहे। कोथरूडपुरता माझा अंदाज असा आहे की 60 क्रॉस करायला अडचणच नाही। खरं म्हणजे माझं टार्गेट खूप मोठं आहे आणि टार्गेट म्हणजे त्यासाठी मेहनत घेतली आहे। लोकांना मी असं आवाहन करायचो की मला मतदान करा असं सांगायला मी आलो नाही, मतदान करायला तुम्ही जा आणि परिणाम होईल। दादा, प्रचारात तुम्ही सगळं अख्खा कोथरूड गाव असेल सगळे फिरलात। आजच्या कॉफीच्या घोटानंतर या सगळ्या प्रचाराचा असेल कुठेतरी मतदानानंतर कुठेतरी ताण जो असतो, एक आव्हान असतं, एक शीण असतो, देहाचा शीण असतो, तो कुठे कमी झाला असं वाटतं? हां, सकाळपासून हा प्रतिसाद पाहिला आणि बॉडी लँग्वेज कळते ना। 45 वर्ष मी माणसांच्या साम्राज्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावर काम करतो, कधी विद्यार्थी परिषद, कधी संघ, कधी BJP। बॉडी लँग्वेज कळते की ही आपली आहे की नाही आहे। खूप बॉडी लँग्वेज ही प्रो महायुती, प्रो BJP, कोथरूडमध्ये प्रो चंद्रकांत पाटील दिसते आहे। लोक थांबवत आहेत, फोटो काढत आहेत। अशी जी कॉफी चहाची सेंटर्स आहेत तिथे गर्दी करून आहेत, त्यामुळे चांगलं होईल असं वाटतं। 2019 ते 2024 हे 5 वर्ष तुमच्यासाठी कसे आव्हानात्मक होते? कारण 2019ला जेव्हा तुम्ही आलात तेव्हा अनेक टीकास्त्र तुमच्यावर झाडण्यात आले होते। त्याच्यानंतरचा हा प्रवास जो 2024 पर्यंतचा आहे, कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही याच कोथरूडमध्ये अनुभवल्या? 19ला मी बाहेरचा जातीच्या भाषेमध्ये एका जातीवर अन्याय केला असं खूप चाललं, तर माझा दोष काहीच नव्हता। मला त्यावेळेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अमितभाई शहांनी आग्रह धरल्यामुळे मी आलो। पण 5 वर्षामध्ये व्हेरी नेक्स्ट डे दिवाळी होती, त्या दिवाळीपासून मी लोकांमध्ये इतका रमलो की आता जर कोणी म्हणायला गेलं किंवा हे बाहेरचे आहेत तर ते म्हणाले की मग बाहेरचे आणि आतल्याची तुमची व्याख्या वेगळी आहे का? हे तर आमच्या कुटुंबातले सदस्य आहेत। त्यामुळे 5 वर्षापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुलनेमध्ये आताची निवडणूक मला खूप सोपी गेली। आता रिझल्ट यायचे आहेत, परंतु मला एवढं तर जजमेंट इतके वर्ष काम केल्यानंतर आहे की खूप वनवे होणार आहे। शेवटचे 2 प्रश्न दादा, तुम्ही सकाळपासून आज विनोद तावडे यांच्याबद्दलच्या ज्या प्रकार घडला त्याच्यावर अतिशय परखड मतं मांडताय। तुमचे अनेक 80पासून खरं तर तुमचे संबंध आहेत। जेव्हा ही घटना घडली तेव्हा पहिली प्रतिक्रिया, पहिली भावना काय आली होती? पहिली प्रतिक्रिया, पहिली भावना अशी आली की राजकारणाचं अधपतन महाराष्ट्रामध्ये इतकं व्हावं की जो 40-40 वर्ष आपला मित्र आहे तो काय करेल आणि काय करणार नाही याची माहिती आहे, अशा नेत्यांनी पण त्यांच्या विरुद्ध प्रतिक्रिया दिली। इतकं राजकारण खालच्या स्तरावर गेलं तर मग त्यावर तुम्ही म्हणाल की बाबा मग आमच्या घरातही असं झालं तसं झालं। एकाने गाय मारली तर दुसरीने वासरू मारायचं आहे का? तर विनोद तावडेबद्दल उद्धवजीने असं म्हणायला पाहिजे होतं की विनोद तावडेच्या बाबतीत हे होऊच शकत नाही। आम्ही राजकारणात नंतर आलो, आमच्या आधी विनोदजी आहेत। हां, आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची युती, 95ची युती, 99ची युती, 4ची युती, भाजपच्या वतीने विरोधी जायचे। मग घरी येणं, खाणं पिणं, गप्पा टप्पा, ठामपणे कधीतरी विरोधी पक्षात असूनसुद्धा असं म्हणायला पाहिजे होतं की हे होणार नाही, हे चुकीचं आहे। सगळ्यांनी तीच लाईन पकडली। संजय राऊतांसारख्यांना ही भूमिका दिली, त्यांचा काही दोष नाही।
ते व्यक्तिशः भेटीत म्हणले अरे बाबा काय करायचं मला ही भूमिका दिली. पण उद्धवजी नाना पटोले तर आमच्या पार्टीत होते, विनोदजी त्यांचे बॉस होते, असं कसं म्हणून चालेल. तर पहिली प्रतिक्रिया अशी आली की राजकारण अशा थराला गेलं आहे की एखाद्याला आपण आयुष्यातून उठवू. 10 वर्ष विना वेतन विद्यार्थी परिषदेचे काम करणाऱ्या, काश्मीरच्या सत्याग्रहापासून अनेक ठिकाणी नेतृत्व करणाऱ्या विनोद तावडे हे करूच शकत नाही. दादा, हे सगळं झालं जेव्हा तुम्ही बोलताय, पण दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर अनेक विरोधकांदेखील टीका होत आहेत. कुठेतरी विनोद तावडेंना या संपूर्ण प्रकरणात अडकवायचा प्लॅन असावा असं वाटतंय का? असला प्लॅन तर तो विरोधकांचा आहे. आमच्या पार्टीमध्ये हे कल्चरच नाही. आम्ही एका कुटुंबाची सदस्य म्हणून वावरतो आणि त्यामुळे हा असेल प्लॅन तर विरोधकांचा. आणि हा असले कसले प्लॅन करता ना. आपलं काम सांगा, आपली स्ट्रेंथ सांगा, मतं मागा, लोक देतील नाही देतील. मुख्यमंत्री लाडकी बहीणला तुम्ही 2100 देणार, आम्ही 3000 देणार, ओके म्हणा. पण मग तावडेंची गती कमी करायची, त्यांना बॅकफूटवर, तावडेंबद्दल उलट सहानुभूती निर्माण झाली. तावडे ज्यांना माहिती ते म्हणाले की असं होऊ शकत नाही, हा विरोधकांनी रचलेला सापळा आहे, असं उलटच झालं आहे. लोकांना एवढं कळतं ना की समजा एक क्षणभर असं करू, समजा असं आहे तर तावडे काय असे काय दूधखुळे आहेत काय? लोकांना कळतं की बाबा असं होऊ शकत नाही, हा प्लॅन आहे, हा सापळा आहे. शेवटचा प्रश्न, 8 तास अजून मतदानाला आहेत. युवा वर्गाला विशेषतः काय आवाहन कराल तुम्ही? मी युवा वर्गाला असं आवाहन करेन की जवळजवळ 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरचा पहिला मताधिकार तुम्हाला मिळाला असेल तर अजून 60 वर्ष, मेडिकल सायन्स खूप पुढे गेल्यामुळे 70, 72, 75, 80च्या आधी रेअर केसेस ठीक आहे, एवढं तुम्हाला जगायचं आहे. आणि ह्या 60पैकी 25 वर्ष ही जी आहेत 47 सालापर्यंतची, ज्यावेळेला देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील, त्यावेळेला देश क्रमांक 1ला न्यायचा आहे. परवाचा रिपोर्ट आता असा आला की आपण जगामध्ये 5 म्हणून 3वर आलो, आपण जपानला मागे ढकललं आहे. आता फक्त 2ला चायना आणि 1ला अमेरिका आहे. विशेषतः कोविडनंतर लोकांचा बिझनेस करण्याचा, इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रेफरन्स हा भारत आहे. ज्या घटना घडल्या त्या आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, कोणी घडवल्या माहिती आहेत. आणि त्यामुळे या तरुणांना मोठं भवितव्य आहे. त्या भवितव्याची जोडणी करणारा नेता पक्ष आपल्याला विजयी करायचा. आपण बघू शकतो की आज मतदान आहे आणि येत्या 23 तारखेला कोथरूडमधून जवळपास 60,000च्या मताधिक्याने मी विजयी होईल असा विश्वास स्वतः चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरॉन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.